ची विकेट महत्वाची, त्याला माहिती आहे बॅटचा कडा फर्स्ट टिपला पकडला, झेल संपला. मैदानावरती साई मात्रेचा हा खेळ तुम्ही पाहताय. या मैदानामध्ये गेला तिसऱ्या क्रमांकासाठी बॅटिंग करण्यासाठी. नो बॅट्समन इन ॲट नंबर 3 तुम्ही पाहता. नितीन पाटील हे क्रीडांगण तुम्ही पाहता. स्वसज्ज असं क्रीडांगण आहे, ऐतिहासिक 40+ हे क्रीडांगण. आणि आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक आम्हाला वनाई वर्ल्ड लाईव्हच्या माध्यमातून बघतात त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील करूयात हार्दिक स्वागत. क्रिकेटच्या टुर्नामेंट प्रेक्षक म्हणजे आमचे अर्थातच सपोर्टर. ते नाही आहेत तर मॅचला मजा नाही आहेत, ते देखील इथपर्यंत आता पोहोचल्यात. सर्वांचं करू खऱ्या अर्थानं खूप खूप स्वागत. पहिल्या बॉलवरती विकेटच आणि म्हटलं इथे मैदानामध्ये ते भेटलं ते विशाल पाटीलला. पहिल्या बॉलवरती त्यांना विकेट प्रस्तावित. आत्मविश्वास झाला असेल, सी फॉर कॉन्फिडन्स देखील त्यांचा वाढला असेल. क्रिकेटचा सी कॉन्फिडन्स, क्रिकेटचा सी कमबॅक, कंट्रोल ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे कंट्रोल खऱ्या अर्थानं फिल्डरच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटलं. लाईन पाहावी लागेल, लाईन खराब आहे, खराब आहे. ऑफस्टम्पला सोडून जातवा पंच सिन्हाजी पाटील सांगतायत बॉल ऑफस्टम्पला सोडून जातवा. वाईट अतिरिक्त एक धाव एका धाव आली आहे आणि एक धाव लागली आहे ती देसाईच्या स्कोरबोर्ड वरती. पॉवर प्लेचं हे षटक पहिलं लॉंग ऑन मिन विकेट क्षेत्ररक्षाची भूमिका तुम्ही पाहता. आणि हे षटक पहिलं मार्ग असतं. समोरच्या दिशेनं गॅप खूप मोठा, रेस काढेल का फिल्डर. लॉंग ऑन ला बीट करून बॉल चाललाय, सीमा पार ठोकला, दमदार चौकार 4. मिन विकेटच्या बदनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार पाहिला. बॅट्समन नितीन पाटील च्या बॅट मध्ये फिल्डिंग परिवर्तन फास्ट केला मित्रांनो. प्लीज अजून एक मॅच बाकी आहे फायनलची. काल अघासन ए संघ त्यांच्या नावावरती राहिला कालचा दिवस. चांगला क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट तुम्ही पाहिला. समोरच्या दिशेनं क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. बॉल चालाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं, वन बाउन्स इन टू द रोप, 4 चौकार. लागोपाठचे 2 बॉल 2 चौकार. लाईन खराब, दबावा आणि बॉल आला वाईट बॉल न स्कोर बोर्ड वरती 10 धावा धावपलकावरती दुहेरी अंकामध्ये तुम्ही पाहताय. या स्कोर बोर्ड वरती खराब गोलंदाजी. आता मात्र पहिल्या बॉल वरती विकेट घेतला विशालनं आणि त्याच्यानंतर त्यानं थोडा महागडा जरूर ठरला या पहिल्या षटकामध्ये. आता कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये. नितीनची बॅट बोलतीय सन्मान देण्यास. लॉंग ऑनला बॉल आला वेगानं, 1 केली. पूर्ण दुसरेचा प्रयत्न नसणार. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चाललाय 11 वरती 11 धावा धावपलकावरती. आणि या षटकातील अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकातील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. तर स्ट्राईक एंडला प्रथमच आला तो जितू पाटील तुम्ही पाहता, जो सलामीला आलेला फलंदाज. ऑल द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्ही पाहिलं गेलं. बॉल जरूर स्पर्श झाला तो मात्र गोलंदाजाला. जर बॉल स्टंपला जर बीट झाला असता तर कुठेतरी फलंदाज बाद झाला असता रनआउटच्या स्वरूपात. असं नाहीये, जर तर मध्ये क्रिकेट नाहीये चालत. आणि या बॉलवरती धावा आल्या त्या 2 न स्कोर पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहाल 13 या आकड्यावरती. पाहता मॅच महत्वाची आहे. ही मॅच जिंकली तुम्ही ट्रॉफीच्या एकदा तुम्हाला ट्रॉफी ही मात्र तुम्ही घरी घेऊन जाल. पण मात्र जिंकेल कोण याच्याकडे जर लक्ष लागलं या सर्व प्रेक्षकांचं. ही मॅच देसाई यांनी खिडकावली आणि
एकाच विभागातील जवळ आसपास असलेली ही गावं त्यांच्यामध्ये लागलेलं हे युद्ध क्रिकेटचं आणि खरं क्रिकेटचं युद्ध नागावच्या क्रीडानगरी. बॉल चालला आलाय शॉट मध्ये पाठवला इन टू दी फ्लॉट मेन विकेटला क्लिअर करत असताना शेवटच्या बॉलवरती ठोकला दस्तक पे मस्तक षटकारचा. आता बनवायच्या धाबा विजयासाठी 18 बॉल 22 समीकरणातला उरला येणाऱ्या 18 बॉल मध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला त्या नागाव एंड करणं सज्ज झाला. प्रल्हाद पवार तुम्हाला आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. पॉवरप्लेची बंदी समाप्त झाली. 5 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता. एक डीप कव्हर पॉइंटला एक पाहता, लॉंग ऑफला एक पाहता, मिड विकेट लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला 30 सर्कल मध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण पाहता. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप त्यानंतर क्षेत्ररक्षण तुम्ही पॉइंटला पाहता आणि एक मिड ऑफला आणि स्वतः गोलंदाज नागा बँड कडनं सज्ज झाला त्या दुसऱ्या षटकामध्ये. षटकातील पहिलाच बॉल सन्मान दिला. बॉल चालला लॉंग ऑनला वेगानं एक केली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव पूर्ण केली जातीये. दोन धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 21-21 वरती. 1 विकेट लॉस टीम देसाई. चांगला क्रिकेट फिल्डिंग मध्ये आता परिवर्तन केली जाते. पॉइंटचा क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिपला घेतला त्याच्यानंतर तो क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता पाठवला जातो मिड ऑनला. यानंतर मुकाशी आपला देखील करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटका तुम्ही पाहता डीप कव्हर पॉइंटला स्क्वेअर कट पाहिला हा आणि या बॉलवरती 2 धावा. आता त्यांना ठाऊक आहे मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. माइंडली क्रिकेट खेळतोय. क्रिकेटचा टीम म्हणजे टॅलेंट हे तुमच्याकडे आणि ते टॅलेंट आता दाखवतो नितीन पाटील आणि त्याच्या झोपडीचा तुम्ही पाहता तो जितू पाटील. हा देखील तुम्ही चेंडू पाहताल लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा आला. तुम्हाला व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. खेळाडूला रिव्ह्यू पहिली सूचना आम्ही केली आहे. खेळाडूला रिव्ह्यू नाहीये आणि ऑनफिल्ड अंपायर रिव्ह्यू घेतला तरच हा बॉल आला तो व्हाईट बॉल. बघा प्लीज सामना लगेच सुरू करा. किपर उभा आहे आणि रिव्ह्यू नाहीये. खेळाडूंना रिव्ह्यू नाहीये. हॉर्नफिल्ड अंपायर डिसिजन आणि जर अंपायरला वाटलं तर व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. कॅमेरा एकाच इंटरनॅशनल मध्ये कॅमेरे 35 असतात त्याच्यामुळे तुम्हाला रनआउट व्हाईट असे रिव्ह्यू तुम्हाला भेटतात. आपली स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट 2 जर कॅमेरा असते तर कुठेतरी हा छीनचित्र. लाईन आता खराब आहे. आता लाईन खराब आहे आणि बीट झाला तो तुम्ही पाहता किपरला. या बॉल वरती सिंगल आली आहे. सिंगल न स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता धावपलकावरती दाबा 25 या कड्यावरती. दाबा फटका उडालाय. स्वतः गोलंदाज पकडलाय चेन कॉटन बॉल विकेटचं पतन. धक्का दुसरा टीम देसाईला. नितीन पाटील बॅक टू डगआउट.
न्यू बॅट्समन रुपेश आला, कट केला शेवटच्या मोमेंटला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर वेगाने आलेत, एक केली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरीदा होईल, डेफिनेटली होईल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाबीच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्यात 27 या कड्यावरती. बॉल टू रन इक्वेशन 14 मध्ये तुम्हाला बनवायच्या 14 धावा. कोणती संघ जाईल? यू मे सॅट डेफिनेटली हिट. यष्टी वाखवली लेग आणि इथे मात्र फॉर्मेशन डिस्टँड फलंदाज झाला बाद. लागलाय मैदानावरती आणखी एक धक. शेवटचा बॉल शिल्लक 13 मध्ये बनवायच्यात अजूनही. विजयाच्या दिशेनं 14 धावेची नोवाच युनायटेड नंबर 5 हनुमान पाटील सन्मान दिला. फिल्डर तिकडे रन आउटची संधी, धोका होईल का? नाही. आणि आता बनवायच्या 12 मध्ये 14 आणि ऐकूया संध्याकाळच्या 17 मध्ये समधूर संगीत डीजेला देऊयात संधी. बारा बॉल बनवायच्यात धावा, विजयासाठी 14. या षटकामध्ये मात्र कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये मॅच एक बिग फाईट होईल यात मात्र शंका नाही आहे. पण या धावा येतील किती? हे षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक आणि ते घेऊन आला किरण ठाकूर. किरण ठाकूर गोलंदाजीसाठी सज्ज झाला. किरणची बॅट या मॅच मध्ये बोलायला हवी होती, मॅच महत्वाची होती. तो लवकर पहिलाच बॉल फडकाईन पिचच्या वर उडवलाय. बॉल झाला बॉन्ड लाईनच्या दिशेने, एक केली आहे पुन्हा, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव नसणारा, एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 28 या आकड्यावरती. 12 मध्ये 14 बनवायच्यात 11 मध्ये 13. डॉट बॉलची खऱ्या अर्थानं आता गरज आहे खिडकालीला जर मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवायचं असेल तर. पण सिंगलला आता प्राधान्य दिले जात आहे देसाई टीमच्या बाजूनं. मॅच शेवटच्या क्षणाला जाईल का? किरण ठाकूरचं हे षटक तुम्हाला खूप काही सांगून जाणार. मॅचचा रिझल्ट मॅचचा मात्र कोण जिंकणार ही मॅच हे षटक तुम्हाला सांगून जाईल. खूप महत्वपूर्ण गती परिवर्तन या व्हेरिएशन या बॉल मध्ये पाहिलं. कमी गतीचा बॉल पडल्यानंतर लेग ब्रेक बाहेरच्या दिशेनं निघाला. डॉट बॉल आला आणि समीकरण आता तुम्ही पाहता 10 मध्ये 13 ची गरज आहे. किरणला माहिती आहे हे षटक महत्वाचं, मॅच मध्ये अस्तित्व ट्रॉफी पर्यंत जायचं. मी षटक चांगला फेकण्याचा प्रयत्न त्याचे चालू आहेत आणि त्यानं देखील सांगितलं हा देखील मात्र लिपला. आधीचा बॉल तुम्ही फक्त उंचावरती उंची घेतली बॉल ना, हा बॉल खाली आला आणि हे माहिती आहे ते किरणला गोलंदाजी दमदार होती. असा क्रिकेट मात्र आहे. बघा मित्रांनो कसं वाटलं अशा क्षणाला ही मॅच आली आहे. 9 बॉल मध्ये करायच्या आता धावा 13 अवघड आहे. समीकरण अजून देखील अवघड आहे.
क्रिकेट एखाद्याला असवतो एखाद्याला लढवतो हा क्रिकेट हा ठसन सध्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट तुम्हा मला ज्यानं वेळ लावलाय तो क्रिकेट है ब्रेकर शॉट अँड फुल स्क्वेअर लेगला स्टन अँड डिस्पॅच ठोकला अनोखा श्रीनाथ पाटीलने सांगला हा बॉल सीमा पार ठोकलाय षटकारचा कार जरूर आला 8 मध्ये आता 7 समीकरण बनलंय हा तुम्ही चेंडू पाहताय डॉट बॉल जर षटकार आला नसता तर मग काय झालं असतं मॅच रोमॅन्टिक झाली असती खूप मजा आली असती मॅच मध्ये पण अजून इथून देखील मॅच संपली नाहीये मॅच जिंकू शकेल जर खिडकाली टीम बॉलिंग दमदार केली तर आता तुम्हाला बनवायच्या 7 मध्ये 7 हा बॉल डॉट आला मग काय प्लेच केला इथे मात्र कट केला आणि अशा मोमेंटला इथे तुम्ही पाहता 6 मध्ये बनवायच्या 6 जर षटकार कल्पेश आला नसता तर काय झालं असतं मॅच रंगतदार परत आता बनत मध्ये तुम्ही पाहताय 6 बॉल 6 ची गरज डीजे टीम तुम्ही पूर्ण टीम तुमची कॅप्टन या व्यासपीठासमोर लगेचच मॅचला सुरुवात आपण करणार आहोत यातून जो जिंकेल तो वाट पाहते ते देखील वाट पाहतायत आमच्या सोबत खेळणार कोण खिडकाली की देसाई एकाच आसपासची गावं आहेत खिडकाली आणि त्यानंतर देसाई ही लढत 6 मध्ये 6 ची गरज रेग्युलर क्रिकेटचा हंगाम गेल्या मंथ्स मध्ये मॅच झाली होती नोव्हेंबर 25-26 ला कल्पेश 6 बॉल 5 ची गरज होती देसाई संघाला आणि खऱ्या अर्थानं 5 चेंडू डॉट खेळला होता आणि त्याच्यानंतर प्रवीण आला त्या प्रवीणनं 1 बॉल 5 ची गरज त्यानं तो षटकार लगवला तेव्हा देसाई याच क्रीडांगणामध्ये पोहोचली होती मेगा फायनल मध्ये आणि त्यांना रनरअप ठरली होती इथे देसाई या 40+ संघामा आणि त्यांच्या टीम्स तेव्हा कौसा होती आता खिडकाल या 40+ हा रेकॉर्ड आहेत आणि जाऊयात मॅच कडे 6 मध्ये 6 गोलंदाज कोण आहे तो शोधलाय खिडकालीनं तर बघूयात शक्ती पाटील रोखू शकतोय क्षमता त्याची मात्र बघूया कशा रीतीने तो गोलंदाजी करेल या मॅच मध्ये षटकातील पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न हा बॉल आलाय तो आता मात्र डॉट बीट केलाय 6 मध्ये 6 बनल्या नाहीयेत आजच्या मोमेंटला आम्ही मॅचेस देखील तुम्ही 6 मध्ये 4 पाहिल्या तुमचा 40+ मध्ये तुम्ही पहा नावाली उंबारली मॅच समोर आणा 6 मध्ये 2 रोखल्या सीतारामनं का नव्हे रोखू शकतो तर शक्ती मात्र इरादा पण ते माहिती आहे हनुमानला या मॅच मध्ये कशा रीतीनं कट केला सेन्सिबल क्रिकेट आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना कल्पेश आम्हाला सांगतात की धावपलकावरती 36 शेवटच्या बॉलवरती कल्पेश 2 चौकार आले होते ते 2 चौकार तुम्हाला खूप मागात राजेश ठाकूरनं सोडले मतलब ते ठोकलेले 2 चौकार ते खूप संजीवनी देऊन गेल्यात मी म्हणेन आतापर्यंत देसाईला त्याच धावा शेवटच्या ओव्हरमध्ये राहिल्यात आणि या मैदानामध्ये तुम्ही पाहता आता बनवायच्या आहेत 4 बॉल 5चं समीकरण षटकातील पुढचा बॉल अपील लाऊडली पंचानं सांगितलाय नो आउट आणि बॅटला कडा लागला सर सांगता स्क्वेअर लेगचे पंच किपरनं बॉल कॅरी करायला हवा होता या अर्थातच शुभागमन झाला हबब कलराम माली यांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि त्याच्यानंतर रमेशजी पाटील या 2 मान्यवरांचं करूयात अर्थातच या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत बॉल कॅरी करायला हवा होता विकेट कीपरनं काय केलं डॉट आला विकेट कीपर चुकी करतोय विकेट कीपर अशा तुम्हाला चुक्या महागात पडतील गोलंदाजी त्याचं मात्र गोलंदाजी मेहनत
तो पराक्रम करतो, पराकष्टा करतो, त्याला साथ हवी क्षेत्ररक्षकांची आणि किप्पर साथ देत नाहीये. तो देखील निराशा. दबाव आहे, स्पेशल ऑन द बॉलर, स्पेशल ऑन द फिल्डर, स्पेशल ऑन द बॅटर. अशा मोमेंटला स्पेशल खूप तुमच्यावरती निर्माण होतात. आणि आता 2 बॉल 3 हा बॉल मी म्हणेन कॅरी करायला हवा होता. या मॅच मध्ये का रंगतदार झाली आहे. मॅच खूप महत्वाची आणि अशा मोमेंटला जिंकेल कोण. हा दौड आलाय, विकेट किपर बीट डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, मॅच मध्ये ठसन. मी म्हंटल काय रंगच फेर होईल. एकदा मॅच आवडली असेल जोरदार ठालिया या मॅच साठी झाल्याच पाहिजेत. आता मात्र मैदानामध्ये 1 मध्ये बनवायच्या धावा. 3 डीजे. टालिया बॉल साठी बॉलिंग दमदार आणि सफर में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है. अगर कोई रास्ता रोके तो जरूरत और बढ़ती है. अगर बिकने का पर आ जाए तो घट जाता है दम अक्सर. ना बिकने का इरादा तो हिम्मत और बढ़ती है आणि हिम्मत खऱ्या अर्थानं वाढली आहे गोलंदाजाची. एकदा गोलंदाजी आवडली असेल मॅच साठी डेफिनेटली टाळ्या. बघा टाळ्या वाजवा मित्रांनो. जीएसटी नाहीये आणि ही लढत खऱ्या अर्थानं ट्रॉफी. जो सामना जिंकेल तो ट्रॉफीचा हकदार. आणि चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी. थर्रार 40+ क्रिकेटचा एकदा या बॉल साठी जोरदार टाळ्या. दोन्ही टीम साठी झाल्याच पाहिजे. स्पेशल ऑन द बॉलर, स्पेशल ऑन द बॅटर, स्पेशल ऑन द फिल्डर. सर्वांचे प्रेक्षक धगधग 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 निर्माण. आणि ही मॅच झाली आहे. अशा 40+चा मात्र तुम्ही पाहताय या मॅचेस अशा होतात. 1 बॉल 3 ची गरज. समोर फलंदाज तुम्ही पाहताय धनेश पाटील आणि जबाबदारी आहे खिडकालीची. शक्ती पाटील. हा बॉल डॉटला मॅच जिंकेल खिडकाली. मोठा फटका आणि अशा रीतीनं मॅच जिंकली टीम खिडकाली. उलटफेर या मॅच मध्ये पाहायला भेटला. बारी बारी सबकी बारी, कभी हमारी कभी तुम्हारी. हा क्रिकेटचा उलटफेर आहे. बघा काय मॅचेस होत्या. 12 मध्ये 14 हव्या होत्या. मॅच अशा मुवमेंटला आली. 6 बॉल 6. शक्ती पाटील एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्या पाहिजेत. जय आणि पराजय मध्ये अंतर किती पण असो पण जिंकतो तो मात्र क्रिकेट आणि क्रिकेट. आणि विजय खऱ्या अर्थानं झाला या क्रिकेटचा. देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. झालेल्या चुका देसाई तुम्ही नक्कीच सुधारा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. 6 बॉल 6 ची गरज. नो डाऊट मॅचचा मॅन ऑफ द मॅच शक्ती पाटील. त्याला एकदा जोरदार टाळ्या. शक्ती पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर. असं वाटलं नव्हतं मॅच खिडकाली जिंकेल. क्रिकेट आहे. क्रिकेट मित्रांनो, क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. सध्यासारखा रंग बदलणारा आज रंग जणू बदलला या क्रिकेटनं खिडकालीचा आणि तो जिंकला. ती टीम पोहोचली आजच्या स्पर्धेमध्ये. दुसरा संघ पोहोचला या मेगा फायनल मध्ये.
रमेशजी पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची धनराशी आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि अनंता मोकाशी यांच्याकडनं देखील 1000 रुपये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. काय थर्रार क्रिकेटचा मुन्ना मैदानामध्ये रंगला. 6 बॉल 6. कुणाला वाटलं खिडकाली मॅच जिंकेल का? नव्हतं वाटलं. आणि हा कॉन्फिडन्स कमबॅक होता शक्ती पाटीलकडे. मी सांगितलं गोलंदाजाकडे ही मात्र पॉवर आहे, त्यांनी ती दाखवली. मॅच जिंकले खिडकाली. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हार्डलक टीम. बॉयज देसाई काही हरकत नाही, जय पराजय मधलं अंतर असतं आणि विजय शिपडेला क्रिकेटचा आणि ते देखील नाराज आहेत. आगासने आणि दुसऱ्या बाजूला खिडकाली. कालचा दिवस गाजवला अक्षरतात या आगासर ए टीमनं आणि आजचा दिवस गाजवला तो मात्र बुधवार होता राहिला खिडकालीच्या नावावरती. काही हरकत नाहीये आणि नाणेफेकी झाली आहे, नाणेफेकी जिंकली आहे टीम आगासन ए न. टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा घेतला निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम खिडकालीला. मॅच जशी सुरू होईल तसे ऐकूया. अर्थातच मित्रांनो ही मेगा फायनल आता खरं रस्त्यानं महायुद्धाला सुरुवात आणि हे महायुद्ध या दोन टीम मध्ये तुम्ही पाहताय आणि ऐकूया खेळाचं पहिलं सत्र कशा रीतीने रंगेल. आमचे रंगवणारे समालोचक आमचे मित्र मुन्ना यांच्याकडे खेळाच्या पहिल्या सत्राकडे. थँक्यू सो मच. दमदार विजय प्रस्थापित केला खिडकाली संघाने. जणू काही 14 बॉल मध्ये 14 धावांची गरज होती आणि त्या देखील बनवू दिल्या नाही. त्या देसाई सारख्या मोठ्या संघाला मात्र इथनं मैदान सोडावं लागलं. रमेश पाटील नागाव आणि अनंता मोकाशी यास करून 2000चं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील मनपूर्व आणि सर्जक असं स्वागत आहे. त्यानंतर अशोक बापू पाटील नागाव, अशोक बापू म्हात्रे यांच्याकडनं देखील 501 रुपयाचं देणगी स्वरूप लागलंय. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. तर होते सुरुवात मॅचला होते सुरुवात आणि मेगा फायनलचा सामना मैदानावरती रंगताना पाहायला भेटेल. दोन टीम मध्ये खिडकाली अगेन्स्ट संघ खेळेल तो मात्र कालच्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये दाखल झालेला संघ आगासन आणि नाणेफेकीचा गोल आगासन संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करू आम्ही असा निर्णय त्याने घेतलाय. तर मुख्य व्यासपीठावरती यांचा सन्मान केला जाईल ते नागाव गावचे रमेश पाटील यांचा मुख्य व्यासपीठावरती सत्कार केला जातोय. त्यानंतर हबब काळूराम दादा माली यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. तर सामना 4 षटकांचा असणार आहे. 1 षटक पॉवर प्ले आणि मेगा फायनलचा पहिला चेंडू गोलंदाजी मार्गवर किशोर मुंडे आणि पहिलाच बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्याच बॉल वरती किशोर मुंडेनं पाठवलंय बाहेर इथे विशाल पाटीलला. डाऊन साठी दीपक पाटील फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात केली आहे किशोर मुंडेने. पहिल्या चेंडूवरती फलंदाज इथनं विशाल पाटीलला बाद केलंय. मागचा सामना रोमांचक पाहायला भेटला. अक्षरशः मात्र जिंकता मात्र या ठिकाणी मात्र सामना आपल्या खिशात घातला तो मात्र खिडकाली संघाने. जणू काही असं वाटलं होतं की 8 बॉल मध्ये फक्त 7 धावा बनवायच्या होत्या, त्या देखील खिडकाली संघाने बनवू दिल्या नाही आणि खिडकाली संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. परंतु इथे पहिल्या टप्प्यावरती चेंडूला फील केलंय बालामरम बेडेकरनं आणि इथनं
धावा कंप्लीट झाल्यात त्या 2 आणि 2 ने आता डावाची सुरुवात झाली आहे. तब्बल धावफलकावरती धावा लागल्या. सांघिक पिवनचं पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 धावा. षटकातील आता पुढचा बॉल, या हवेलीचा फटका सरळ डीजेला मानवंदना करणारा हा आलाय चौकार फलंदाज दीपक पाटीलच्या बॅट मधनं. याच बॉलवरती बाद झाला विशाल पाटील. त्यानंतर दीपक पाटील मैदानावरती आला. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. त्यानंतर चौकाराने आगत केले गोलंदाज किशोर मुंडेचं. 40 ते 50 धावा जरी बनवल्या तरी मात्र मॅच मध्ये मजा येईल, कारण की समोरचा संघ देखील तेवढा ताकदवान संघ आहे. काल नारिवली सारख्या संघाला मात्र सेमीफायनल मध्ये परास्त केलं होतं, परंतु इथे ही झाली आहे कंप्लीट सिंगल आणि सिंगलने धावफलक तब्बर पोहोचवलंय ते 7 या आकड्यावरती. सांघिक पिवनचं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज किशोर मुंडेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला आहे आणि धावा देखील इथनं चांगल्यात मिळतील. चेंडू सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरनं जाईल षटकारासाठी. फलंदाज आहे जो या टीमची रन मशीन म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की सकाळच्या सत्रामध्ये काय बॅटिंग केली होती. आणि पहिल्याच बॉलवरती षटकार आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देखील आलाय दुसरा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा लागल्यात. वाऱ्याच्या वेगाने एक फलंदाज महत्वपूर्ण जरूर बाद झाला, परंतु 19 धावा धावफलकावरती लागल्यात. किशोर मुंडेचं पिवनचं पहिलं षटक मागरं ठरलंय खूप आणि आता गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय गंगाराम मुंडे. कालच्या दिवसामध्ये गंगाराम मुंडे, किशोर मुंडे, त्यानंतर बिंदास मुंडे, पाला बेडेकर याने अप्रतिम फलंदाजी अथवा गोलंदाजी असो सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काल मोलाचं सहकार्य राहिलं. आणि तोच गंगाराम मुंडे आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि पहिलाच बॉल इथनं फेस केलाय तो दीपक पाटीलने आणि पहिल्याच बॉलवरती इथनं सिंगल कंप्लीट केली आणि सिंगलने धावफलक तब्बल 20 या आकड्यावरती पोहोचलाय. आणि आता ज्या षटकाराने 2 षटकार बॅक टू बॅक ठोकलेत तो किरण ठाकूर स्ट्राईक वरती आहे. इथनं मी म्हणेन चेंडू इथनं फसवा फेकला होता आणि बऱ्याच कालावधीनंतर आता निर्धाव चेंडू पाहायला भेटला, तो देखील गोलंदाज गंगाराम मुंडेच्या माध्यमातून. बऱ्याच कालावधीनंतर हा निर्धाव चेंडू, या हवेलीचा चेंडू देखील हलक्या हाताने टॅप केलाय. स्वतः गोलंदाज चेंडूला कव्हर करीपर्यंत या बॉलवरती देखील एक सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलने हळूहळू आता धावफेल केला. पुढे आकार देत असताना तब्बल 21 या आकड्यावरती धावफलक पोचलंय. सांघिक दुसरं षटक मार्गस्थ असताना गंगाराम मुंडेच्या माध्यमातून दुसरं षटक फेकलं जात आहे. पहिलं षटक फेकलं किशोर मुंडेनं, त्याने धावा खर्च केल्या तब्बल 19. एक फलंदाज बाद केला. यावेळीचा चेंडू मात्र कव्हर पॉइंट रिजन मधनं जाईल सीमा पलीकडं. हा आलाय इथनं दर्जेदार चौकार.
आता पूर्णपणे मात्र या मॅचचं सूत्र हाती घेतलंय ते दीपक पाटील आणि किरण ठाकूरनं. त्यांना माहिती आहे समोरचा संघ देखील ताकदवान संघ आहे. जर धावा चांगल्या झाल्या तर इथनं मॅच मध्ये मजा देखील येईल. परंतु आताचा बॉल देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते परंतु ते बनून राहतील फक्त प्रेक्षक आणि बॉल जाईल सीमा पलीकडे आलाय. चौकारानंतर दुसरा षटकार. खिडकाली संघाने मात्र आता धावांना अक्षरशः वनवा पेटवण्याचा काम चालू केलाय. कारण की दोन फलंदाज मैदानावरती आता खोऱ्याने धावा जमा करतात. आताचा बॉल देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक किशोर मुंडे आलेत आणि इथे पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. तर सांघिक 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 33. डीजे 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती अक्षरशः वेगाने लागल्यात. त्या तब्बल 33 धावा धावफलकावरती लागल्यात. एक विकेट देखील प्राप्त झाली होती. पहिल्याच चेंडूवरती असं वाटलं होतं की फलंदाज विशाल पाटील बाद झालाय. त्यानंतर डावाला सावरण्याचं काम केलं किरण ठाकूरनं आणि त्याच्या जोडीला फलंदाजी करत असताना पाटील हे दोन्ही फलंदाज अद्याप मैदानावरती आहेत आणि तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. आणि गोलंदाज सुनील मुंडे आणि इथे पहिलाच बॉल मात्र चांगला हाताळलाय. लाईन आणि नेलवरती चांगला चेंडू हाताळला होता आणि इथनं पहिला बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज सुनील मुंडेनं. त्याला देखील ठाऊक आहे, त्याला देखील माहीत आहे की पहिल्या षटकामध्ये धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा जास्त गेल्यात. त्यामुळे या षटकामध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर मॅचमध्ये धावांचा कुठेतरी आले काय तो कमी होताना पाहायला भेटेल. परंतु इथे किरणची विकेट धोक्यात आहे आणि क्षेत्ररक्षक आले होते आणि इथनं मी म्हणेन लेझी क्रिकेट पाहायला भेटते. ते खिडकाली टीम करणं जिथं एकही धाव नव्हती असं वाटलं होतं की सहज झेल बाद होईल, परंतु झेल देखील सुटला आणि इथनं धावा देखील कंप्लीट झाल्या 2 आणि 2 ने तब्बल 35 या आकड्यावरती स्कोर बोर्ड पोहोचलंय. ते बॅटिंग करत असताना प्रथम खिडकाली टीमचं नाणेफेकी हारली होती आणि वाट्याला पहिली बॅटिंग आली. त्यानंतर काय बॅटिंग करतोय हा खिडकाली संघ आणि षटकातील आता पुढचा बॉल. यावेळीचा मात्र फटका उंच गेलाय, तवराच लांब देखील फेकून दिलाय. जाईल किरण ठाकूरच्या बॅटमधनं हा लांबच लांब षटकार. या इनिंग मधला तिसरा षटकार आलाय. फलंदाज इथे देखील चेंडूला टाप करण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथनं देखील धाव एक कंप्लीट होईल आणि एका धावेने धावफलक तब्बल 42 या आकड्यावरती धावफलक पोचलंय. ते पहिल्यांदा बॅटिंग करत असताना खिडकाली टीमच्या दीपकचा विचार केला तर 7 चेंडूमध्ये 20 धावांवरती आणि किरणचा विचार केला तर किरण 8 बॉल 22 म्हणजे दोघांनी आता फलंदाजी देखील चांगली केली आहे. परंतु पॉइंटच्या डोक्यावरनं चंद्रकांत मामा खूप वेगाने गेलेत, परंतु कव्हर करीपर्यंत धावा 2 तर कंप्लीट झाल्यात आणि 2 ने धावफलक तब्बल पुढे 44 या आकड्यावरती धावफलक पोहोचले. सांघिक तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना
आणि दोन्ही फलंदाजाने आठ आठ बॉलमध्ये 22 धावांची विस्फोटक फलंदाजी मैदानावरती साकारली आहे. 44 धावांची भागीदारी तब्बल या दोन फलंदाजांमध्ये पाहायला भेटते. म्हणजेच एक अप्रतिम क्रिकेट पाहायला भेटते मेगा फायनलच्या मॅच मध्ये. ते देखील या हवेलीचा चेंडू देखील चंद्रकांत मामा होते आणि पुन्हा एकदा इथनं मिस फील्ड, वारंवार खराब क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर देखील हा मोजावा लागतील धावा 4. षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलक तब्बल 16च्या सरसरीने 48 धावा धावफलकावरती लागल्या. त्या बॅटिंग करत असताना खिडकाली टीमच्या आघाडीचे दोन्ही फलंदाज आता मात्र सामन्यामध्ये धावा आणि फक्त धावा बनवण्याचं काम करतात. 16च्या सरसरीने धावगती उभारली आहे मैदानावरती आणि आता पहिल्या पूर्वार्धातील शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर बालाराम बेडेकर. तर सामना लवकर स्पीडअप करायचा आहे कारण की मैदानावरती कधीही अंधार होऊ शकतो त्या कारणाने. आणि दुसऱ्या डावामध्ये जेव्हा बॅटिंगला उतरेल तुम्हालाच फलंदाजी करायची आहे, त्यानंतर तुम्हाला अंधार होऊ नये म्हणून लवकरात लवकर आपण देखील क्षेत्ररक्षण लावा आणि लगेचच मात्र पहिली इनिंग संपवा. षटकातील मात्र इथनं पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलं की नाही आणि इथनं क्षेत्ररक्षक किशोर मुंडे आले होते आणि इथनं देखील पाहायला भेटली ही चुकी. अर्धशतक कंप्लीट झाले. प्रथम बॅटिंग करत असताना ते खिडकाली टीमचं तब्बल 50 धावा धावफलकावरती लागल्यात. असं वाटलं होतं की किरण ठाकूर मैदानात होईल बाद, परंतु दीपक पाटील आणि किरण ठाकूर जे आघाडीला आले होते, किरण ठाकूर ते अद्याप मैदानावरती आहेत आणि दोन्ही फलंदाज काय फलंदाजी करतात आणि दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी मात्र जीवनदान देण्याचं काम ते आगासनच्या क्षेत्ररक्षकांनी केलं आहे. या हवेलीचा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली आणि इथनं आता बऱ्याच कालावधीनंतर हा निर्धाव बॉल पाहायला भेटला. तर जिल्हा परिषदचे सदस्य आदरणीय रमेश कृष्णा पाटील उत्तर शिवचे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या आणि आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत आहे. तर इथं काय घडलंय मैदानावरती मी म्हणेन, फलंदाज जो खोऱ्याने धावा उभारत होता तो फलंदाज इथनं मात्र किरण ठाकूर मैदानातनं होईल बाद. पाटीलच्या बॅटमधनं चौकार.
जसा चेंडू मात्र बॅटवरती आला तसा चेंडूला मात्र पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4 धावा आणि 4 धावकेने धावफलक तब्बल 54 या आकड्यावरती पोहोचलोय. ते पहिल्यांदा बॅटिंग करत असताना खिडकाली संघाचं अद्याप या षटकातील येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि 54 धावा ऑलरेडी धावफलकावरती लागल्यात. षटकातील पुढचा बॉल बाला बेडेकर. या वेळीचा चेंडू मात्र फटका मोठा आहे परंतु क्षेत्ररक्षक आता किशोर मुंडेने पकडलाय झेल आणि संपलाय इथं. दीपक पूर्वार्धातील आणि पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू आणि मैदानावरती फेस करेल. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय आणि दोन्ही फलंदाज नवीन आहेत. शक्ती पाटील आणि उत्तम पवार. शेवटचा चेंडूचा फेस करील तो नवीन फलंदाज उत्तम पवार आणि गोलंदाज शेवटचा षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. या वेळीचा चेंडू देखील फटका. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने 2-2 क्षेत्ररक्षक आले आहेत परंतु चेंडूचा पाठमोरे करेपर्यंत पाहता पाहता इथनं धावा कंप्लीट केल्यात. या चेंडूवरती 3 आणि 3 ने धावफलक. पहिल्या पूर्वार्धाच्या बॅटिंग करत असताना तब्बल खिडकाली संघाची धावफलकावरती 57 धावा धावफलकावरती लागल्यात आणि येणारे आता 24 बॉल आणि धावांची गरज असणार आहे ती 58. तर क्षेत्ररक्षक लगेचच लावून घ्या. दुसऱ्या डावामध्ये जसे बॅटिंगला आता उतरेल तसं मात्र तुम्ही थांबू नका. मी थांबतो आणि मायक्रोफोनवर घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र सौरभ पाटील सरांकडे. आणि ही मेगा फायनलची मॅच हा तर तुम्ही 2 दिवसाची क्रिकेट स्पर्धा आज एन्जॉयली. अर्थातच येणाऱ्या पुढच्या मंथ्समध्ये 5 ते 10 फेब्रुवारी पुन्हा एकदा क्रिकेटचा गजर, क्रिकेटची मायभूमी याच क्रीडा नगरीमध्ये हे ऐतिहासिक क्रीडा नगरी नागाव डे नाईटची स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. 32 40+ संघ, 16 रेग्युलर आणि एकूण 48 संघांना प्राधान्य दिले जाईल. 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीला डे नाईट स्पर्धा याच क्रीडा नगरीमध्ये होणार आहेत आणि याचे आधारस्तंभ प्रमुख आयोजक आहेत ते मात्र उत्तम पाटील, नाना पाटील ही एवन जोडी आहे नागावची आणि यांच्या माध्यमातून हा ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी आहे आणि पिक्चर तुम्हाला 5 ते 10 तारखेला खऱ्या अर्थानं दाखवणार आहोत. ती डे नाईटची क्रीडा स्पर्धा उत्तमजी पाटील आणि त्यानंतर नाना पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्या भेटीस पुन्हा एकदा डे नाईटची. मनसे शाखा अध्यक्ष साईजी भोईर साहेबांना करूयात सन्मानित. आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान पार केला जातो. आपल्या हक्काचा, माणसाचा हक्काचा बाजू सरतात साई दादा, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. करूयात सन्मान. मायेची शाल, पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. विजयजी पाटील यांना देखील सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. विभाग अध्यक्ष मनसेचे दमदार व्यक्तिमत्व आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत विजयदादा पाटील. फडका हवेमध्ये उंच गेला, मिड ऑनचा क्षेत्ररक्षक सरसावलाय त्यानं
आलवेशन नव्हतं या बॉलमध्ये आणि सोडला हा झेल. उभारल्या 57-58चं टार्गेट समोर आहे. बॉल उडवला हवेमध्ये, बॉल साला लॉंग ऑफच्या डोक्यावर व्यासपीठाला दिली मानवदना, ठोकलाय हा स्टन अँड डिलिव्हर षटकारचा. टार्गेट आहे सरासरी 14.50 आणि खऱ्या अर्थानं मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं संघर्ष संघर्ष त्याच माणसामध्ये येतो ज्याला खऱ्या अर्थानं संघर्ष झेलाची ताकद ती झेलली आहे. खिडकाली संघाच्या गोलंदाजानं शक्तीनं टॉप एज लागला, विकेटचं पतन पकडलाय जेल टिपोट्यात जशाच तसं प्रत्युत्तर, बाजी कभी उधर का भी बाजी उधर, मात्र मिळालाय पहिलं यश. संपलाय विशाल पाटीलला मिळाली यश आणि संपलाय मैदानावरती किशोर मुंडे परतला पहिला धक्का टीम आघात. आठ वरती लागला पहिला धक्का, 14.50 सरासरी खऱ्या अर्थानं आता झाली आहे महायुद्धाला सुरुवात. हे महायुद्ध रंगलंय या दोन टीम मध्ये. एका बाजूला खिडकाली आजचा दिवस अक्षरशः गाजवला, कालचा गाजवला आगास ए टीमनं आणि त्यांच्यामध्ये ही मॅच लागली. पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण, दोन्ही टीमला ट्रॉफा भेटणार जरूर आहेत, पण पहिल्या क्रमांकासाठी चाललेलं जो युद्ध या नागावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये कोणी विशेल नागाव 40+ फायनल कुठल्या संघाची आगासून की किरकाली, याचं उत्तर येणाऱ्या काही वेळामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न जरूर, बॉल वाईट आहे. या षटकातील पुढचा बॉल बॅटचा करा लागला, विकेटचं पतन आणि पकडलाय जेल. म्हटलं गेलं तर अर्थातच ही तुम्ही पंचकृषी पाहता, ही नागावचं ऐतिहासिक क्रीडा धार्मिक आध्यात्मिक कार्याचे महत्त्व जर कोणाकडून नेहमीच आम्हाला अनुभवायला मिळाले असेल तर तो म्हणजे सांस्कृतिक आणि धार्मिक बाबतीत एक आदर्शमय असं गाव म्हणजे नागाव. या गावात हरिनाम सप्ताह म्हणा आणि मन हिंदू धर्मातील पारंपरिक सण एक सुख सोहळा म्हणून गावात आजी माजी सर्व गावकरी मंडळी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. अशी ही परंपरा आमच्या विभागातील हे नागाव आहे आणि नागाव गावात मग तुम्ही सप्ताह म्हणा, हरिनामाचा गोडवा म्हणा, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणा, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं गेलं तर नवरात्रणा महिला, त्यानंतर तरुण लहान लहान मुलांना प्रेरित घेणार हे मोठं गाव हे नागाव. उडवला बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी फार, ठोकला हा षटकारचा.
फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लगेचच लावून घ्या. वेळ खूप कमी आहे आणि हिवाळ्यामध्ये सूर्यास्ताला देखील लवकर जातोय. रात्र अर्थातच मोठी आहे, दिवस छोटा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 21-58 धावेचा गरज असताना पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही अनुभवल्या त्या 21 धावा खऱ्या अर्थानं का बॅटिंग दर्जेदार होतीये या मैदानामध्ये. स्पीड ऑफ करा. 18 मध्ये बनवायच्या 37 धावा. अजूनही मॅच देखील इथून संपली नाहीये. खिडकाली हे नावातच खूप काही आहे हे त्यानं दाखवलं. संघर्ष खऱ्या अर्थानं झेललं या खिडकालेनं. संघर्ष त्यांच्याच वाटेला येतं, त्यांना झेलायची ताकद क्षमता एकाग्रता असतं, ते झेललं. आज खिडकालीचा दिवस राहिलाय मी म्हणेन खऱ्या अर्थानं. You must definitely hit. Yes, the furniture distant. Wicketचं बटन OUT. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4. मोठा फटका मारायचा प्रयत्न. लालचंद गेला मैदानामध्ये. उडवला बॉल समोरच्या दिशेनं चालला. बोरेलाईच्या बाहेर दस्तक मस्तक ठोकला. लागोपाठचा तिसरा तडाखा. नाव आघासनची ही बुलंद तोप. बालाराम बेडेकरचा बल्ला बोलतोय. बोला बोल आणि इथे माला माल झाला का बॅटिंग दुधाई तलवार आज घेऊन आलात आगासन वरनं. कालचा दिवस अक्षरशः गाजवला. आज देखील त्याचा बल्ला या मैदानामध्ये बोलतोय. त्या नागावच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहताय. तीन बॉल 18. बॅकफुटला जाऊन स्पंज केला. बॉल चाललाय कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं. वेगाचा साथ दन 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 करत चालला. सीमा पार 4-4-4 चौकार. आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहता या 32 या आकड्यावरती. 32 धावा. मेगा फायनलची मॅच कोण होईल? जय गावदेव जय हनुमान क्रिकेट संघ नागाव आयोजित नागा 40+ चषक 2024 या परिवर्तनामध्ये कोण होईल पहिल्या क्रमांकाचा मानकरी याच्याकडे लक्ष लागलाय आज मायबाप प्रेक्षकांचं. आक्रमण होती खऱ्या अर्थानं प्रल्हाद वरती. आणि आता इथे लागला बाईटचा कडा आणि इथे महत्वपूर्ण विकेट. आता तो सोडतोय मैदान आणि त्याला केलं जातं बाद. धक्का लागलाय मैदानावरती. चौथा. धक्का लागलाय या मैदानामध्ये तुम्ही पाहताय. चौथा. न्यू बॅट्समन गेला मैदानामध्ये. सुनील मुंडे. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय त्या 32 या आकड्यावरती. वादवी खेळी संपुष्टात केली. बॉल गॅप मध्ये चालला. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग तेवढी चांगली झाली आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. ते मात्र मैदानामध्ये तुम्ही पाहताय ते दुसरं गरज होती
58 धावेची आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 34 धावा. बारा मध्ये आता बनवायच्या धावा 24. 12-24 समीकरण. लगेचच फिल्डिंग लावून घ्या बघा प्लीज. आता अंधार झालाय दादा. बघा खेळताना तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे. 12 बॉल 24 ची गरज आहे. 12-24 समीकरण उरलं आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. तुम्ही पाहता तो किरण ठाकूर. आजच्या या स्पर्धेमध्ये कमी बॉल मध्ये अर्धशतक ठोकणारा हा पहिला फलंदाज. 18 बॉल 54 आणि मगाशी मॅचला टर्न दिलं. 12 बॉल जेव्हा गरज होती 14 धावेची ती देसाई संघाला, तेव्हा किरणचं षटक राहिलं फक्त 8 धावेचं आणि 6 बॉल 6ची गरज होती. त्यानंतर 6 धावा अक्षरशः रोखल्या. त्यामात्र शक्ती पाटीलनं किती धावा लास्टच्या ओव्हरमध्ये राहतील. हा षटक माझा टर्निंग पॉइंट आहे. विकेट किपर बीट झाल्यात. कबर बॅकअप आहे. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चाललाय पुढे स्कोरबोर्ड वरती 35 या आकड्यावरती. 12-24 समीकरण. आता समीकरणाला 11 मध्ये बनवायच्या धावा 23 या जिंकण्यासाठी या मैदानामध्ये. 11-23 समीकरण आहे. स्वतःच्या पॉलिथ्रोमध्ये करण्याचा प्रयत्न जरूर झाला पण अशा रीतीनं ही धाव भेटली आहे ती सिंगल धावफलकावरती धावा पुढे जात असताना 36. 12-24 समीकरण. 11-23. त्यानंतर आता तुम्ही पाहता 10 मध्ये बनवायच्यात अजूनही विजयासाठी 22 धावा. 10-22 समीकरणाला या शेवटच्या मोमेंटला फडका इन्फिच्या वन उडवलाय. चाला मिड विकेटला क्षेत्रक्ष वेगानं आला. एक केली पण दुसऱ्याचा कॉल दिला. दुसरी होईल का? रफ अँड नटली दुसरी होईल आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आता पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 38 या आकड्यावरती. 3 बॉल मध्ये 4 खर्च केल्यात. अजून 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये किती धावा खर्च करेल गोलंदाज किरण या मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल इथे घडलं काय? यो मिसाय दफा नेटली हिट म्हटलं जातं ना की घराचे दरवाजे उघडे ठेवली चोरी डेफिनेटली होणार. स्टम इथे दाखवलंय उडवलंय जस्टी डिस्टन्स फॉर रिशर. विकेट नंबर 5 मैदान सोडवाय लागलेला आघासन ए टीमला आणखीन एक धक्का. आठ मध्ये आता बनवायच्यात 20. बरोबर ना? 8 बॉल 20 अजून समीकरण. या 2 बॉल मध्ये किती धावा? न्यू बॅट्समन गेल्या मैदानामध्ये 7व्या क्रमांकासाठी विक्रम मुंडे. या स्पर्धेमध्ये उलटफेर खूप सारा पाहिला आम्ही. षटकातील पुढचा बॉल इथे तुम्ही लाईन खराब. वाईट बॉल. 8-20 ची गरज. 8-19 हा बॉल वाईट आला. मॅच रंगतदार चांगली 7 आम्हाला लाभली. स्कोरर 2 दिवसापासून कल्पीजी पाटील तुमचं देखील करूया स्वागत. उंच भरारी ऑफिशियल स्कोरर आहेत. वन आई वर्ल्ड लाईव्हच्या माध्यमातून थेट स्पर्धा तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून देखील अनुभवाल. हा बॉल लेगकडे होता. बीट केला आणि चांगली तुम्हाला लाईव्ह वन आई वर्ल्ड लाईव्ह पाहता. आज समालोचन 2 दिवसापासून तुम्ही ऐकलं ते अर्थातच मुन्नाचं देखील कौतुक करू. त्याच्यानंतर डीजे मास्टर विकीचं देखील विकी पावशेचं देखील कौतुक करू. चांगली साऊंड सिस्टीम चांगला आवाज आमच्या आवाजाची काळजी देखील घेतली. कॅमेरामॅन आमच्या सोमनाथ तुमचं देखील कौतुक करू. मंडप डेकोरेटरने सजवला. राजेश भुईर तुमचं देखील करूयात कौतुक. हफीज स्ट्रॉंग लेग बिफोर गवसला स्टंप मध्ये पंचांचं बोट आकाशामध्ये विकेटचं बटन. धक्का लागलाय 6वा आणि अशा रीतीनं षटक जे गरज होती ज्या षटकाची ती आली आहे. षटक मी खऱ्या अर्थानं म्हणेन खिडकालीसाठी. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 5 आणि आता 2 विकेट गरज आहे. बॉल शिल्लक असतील मैदानामध्ये ते 6 मध्ये 19 ची गरज.
19वी गरज शक्ती आला बॉलिंग ट्रॅक वरती ज्यानं 6 धावा रोखल्या होत्या मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. पहिलाच बॉल शॉर्ट फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला. सोफा जेल अशा कॅचेस तुम्ही मॅच अजून संपली नाहीये, लेझी क्रिकेट दाखवतात असं वाटलं. सोफा जेल आहे बघा. क्रिकेटमध्ये आता धावा येणारा फलंदाज देखील षटकार मारण्याची क्षमता ठेवतोय. असं जर घडलं काय म्हणाल, 2 षटकार जर बॅटमधनं आले मग काय, त्या तुम्ही पाहताय. लाईन खूप चांगली आहे. डॉट बॉल सुनील. आता गरज आहे 4 बॉल 17ची. फडका चांगला उडवला, बॉल चाला गिअप मध्ये, बाउंड्री लाईनच्या दिशेने आला. बाउंड्री लाईन सीमा पार ठोकला. हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं आता मात्र गरज आहे. समीकरण तुम्ही पाहताय 3 मध्ये बनवायच्या 13, 3-13 होऊ शकतात. आणि या बॉलवरती जर षटकाराला मॅच एक रंगतदार मोमेंट मध्ये जाईल यात मात्र शंका नाहीये. 3-13 मोठे फटके, षटकार, चौकार मारावे लागतील जर या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी होण्यासाठी. चाललेली लढत 2 टीम मध्ये. फटका चांगला वेगानं चालला आणि एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आणि आता समीकरण 2 मध्ये 11. दोन्ही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. दोन्ही बॉल षटकार मारावे लागतील. मॅच काय झाली आहे ना, सुरुवात खऱ्या अर्थानं खूप चांगली झाली होती. ज्या रीतीनं जिथे बालाराम बाद झाला ना तिथे मॅचला वळण भेटलं, टर्निंग पॉइंट दिलं. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं 2 ओव्हरमध्ये 34 होत्या आणि त्याच्यानंतर 12 मध्ये तुम्हाला 24 बनवायच्या होत्या. 12 मध्ये 34 तुम्ही अगोदर बनवल्या. विकेट लवकर गेल्या आणि अशा रीतीनं थॉमस लाईन मध्ये हा बॉल पडला आणि जवळ जवळ एका बॉल मध्ये 10ची गरज. 1 पाऊल दूर आहे त्या फायनल साठी. आणि खऱ्या अर्थानं एखादा चमत्कार पराक्रम असे कमी होतात, नाही होत चमत्कार पराक्रम. आणि जर झाला तर मग काय. आणि अशा रीतीने योमेश दांडेगोल या स्पर्धेचा जय गावदेव जय हनुमान क्रिकेट संघ नागाव आयोजित नागाव 40+ चषक 2024 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी खिडकाली डीजे.